एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आपण भरपूर दिवस ब्लॉग नव्हते टाकले मोठेवाले, तर आजपासून परत आपण चालू करते मोठे ब्लॉग टाकायला. तर आज भाई सुट्टी आहे, ती म्हणजे नाईट आहे जरा. तर जेवायला बसलो आहे, नाश्ता करायला बसलो आहे. आता जरा एकाच ठिकाणी जायचं म्हणून बोललो ब्लॉग चालू करू आज, म्हणून ब्लॉग करतो आहे. तर भेटू आपण डायरेक्ट तिकडेच. आता जरा जेवून घेतो. मला मी सकाळी सांगितलं होतं आज आपण कुठेतरी येणार आहेत. तर आम्ही डॅम आहे, डॅम बघा, कोणाला माहिती असेल ना तर सांगा भाई कमेंटमध्ये. तर आम्ही तिथं आलो आहे, तर बसलो होतो जरा दगडीवरती. हे बघा साप, बघा किती साप इथं चायला. हे बघ इथे पाहिलं का, एक इथं, दोन इथं. आता आम्ही हा बघा, हा एक साप आहे, मोबाईलचा साप आहे तो. आता इकडे का मामांना भेटून देतो तुम्हाला, तर दोन शब्द ते सांगतील तुम्हाला काहीतरी. मामा काय करतात ते? साफ करतोय. साफ करताय का? मस्त खवले बिवले त्याचे हां, काढतोय. दोन शब्द बोला का त्याचा? दोन शब्द काहीतरी बोला. मग कुठले आहेत तुम्ही मामा? आणि श्रीरामपूर तालुक्यातले. श्रीरामपूर तालुका. कुठं आला? हा खाली आला. कुठे खाली? खाली टोपी बघून तो वाटलं. मग इकडं कसे काय? इकडं शिपलामध्ये कामाला होता मुलगा. हां हां. जसं तुम्हाला मी सकाळी सांगितलं होतं की बाबा आपण आज काही तुम्हाला वेगळा दाखवणार आहे. तर आज आम्ही चाललो आहे चक्क चोर बाजारामध्ये चाललो आहे. फर्स्ट टाईम, आमचा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे इथं. आता डोळवली स्टेशनवरती आलो आहे. तिकीट बिकीट भेटते का बघू दे. आम्ही फक्त तिघंजण आहे बघा. हे आपले दोन पंटर आहेत, आर्यन पंटर, धन्या पंटर आणि मी. आम्ही तिघंजणच चाललो आहे आज. तर तुम्हाला पण दाखवतो चोर बाजारामध्ये काय काय भेटतो आणि कितीला भेटतो. चला आता ट्रेन बघू. ट्रेन आता 10:30ची आहे काहीतरी. तोपर्यंत आम्ही आता बसतो इथे टाईमपास करत, नंतर तुम्हाला दाखवतो सगळं काय. आम्ही आता इथे तिकीट काढायला आलो आहे डोळवली स्टेशनला. हे बघा डोळवली स्टेशन, पण इथे तिकीट काउंटरला कोणच नाही. तिकीट काउंटर आहे बघा बंद आहे. जर आम्हाला कुठल्या TC-BCनी पकडला, काय रे, जर आम्हाला कुठल्या TC-BCनी पकडलं तर आम्ही बघा एवढं दाखवू शकतो की बाबा पुरावा आहे आमच्याकडे. या आम्हाला तसे पण तुम्ही काय पण करून सोडा. आणि या कुत्र्याला आम्ही आमच्यासोबत घेऊन चाललो आहे आमची सुरक्षेसाठी. आता डोळवली स्टेशनवरून परत खोपोलीला आलो आहे, खास आम्ही तिकीट काढण्यासाठी आलो आहे. तर आता आम्ही तिकीट काढतो. ट्रेन आली आपली बघा, आहे इथं. आता बसतो आपण. हे बघा भाई कोण नाही, पूर्ण खाली 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 आपलाच राहत बँड आहे. तर आता आम्ही फक्त तिघंजणच आहेत आमच्या स्टेशन, सॉरी डब्यामध्ये. आमच्या दोन डब्यामध्ये, सॉरी एका डब्यात आम्ही दोघंच आहेत. तरी तिघंजणच बसलो आता भाई. खास आम्ही तिघंजणच चाललो आहे बघा. तिकडे ब्लॉग व्हिडिओ पाठवतात. आता मित्रांनो, आम्ही आमच्या काय बोलत होते आपण मगाशी, काय बोलत होतं रे आपण मगाशी? कोणता विषय झाला होता आपला? हां, आता कोण मारून बिरून गेला समज आम्हाला, तर आमच्याकडे आमच्या रिक्सवरती आम्ही चाललेलो आहे. तर आमच्या व्हिडिओ भेटल्या आमच्या. तर बघा ते चोरबीर भेटतील ना, त्यांना पक्का मारा भेटतील. पण असे सोडून तर आम्हाला मारून ना, त्यांना पण मारून टाका. त्यांना जिथे राहिले ना जिथे बघा, कारण की पूर्ण डब्बा खाली आहे. चोरबीर आले आणि पैसे घेऊन चालले. पोरांनी बॅगी भरून पैसा घेतलाय बघा. दोन तीन बॅगी भरून पैसे घेतले. आज चोर बाजारात जायला किती चोरीचा माल आहे आणि किती काय खरा माल आहे. नाही पैसे कुठे आपल्याकडे. 1000 रुपये घेऊन चालले आम्ही सगळेजण. बघू आता काय काय भेटतं आम्हाला. आता या प्रकारे आमची ट्रेन आता खोपोलीवरनं सुटलेली आहे. तर 3 तास या ट्रेनमध्ये बसून आम्ही करायचा काय, याचा आम्हाला प्रश्न पडला आहे. 3 तास बसून काय करताय भट्टा? काय करता पण 3 तास बसून? आपल्या स्कीम काढतो आता कोणती तरी आम्ही 3 तास बसून आमच्या नवीन. आता काय असला तरी प्लॅन करू. असा प्लॅन करू का चोर बाजारात आम्हाला जायलाच लागला पाहिजे, म्हणजे आम्हीच चोर बाजारात टाकतोय काय रे. नवीन बिझनेस काहीतरी. 3 तास तिघांचा डोका आणि एकदम मोठा रहस्य आपण घातली. आता आमच्या डब्यामध्ये आता एक काका आलेत, ते बसले तिथं पुढं. तर त्यांना सकाळी बसू द्या आणि डिस्टर्ब नाही करत. आणि सो आता आम्ही जाऊ दे, बसतो आता आम्ही थोडे राहून.
बघतात जाऊ दे आता मारती नाही आता आम्हाला आता जातो आम्ही गंमतमध्ये चला आता भेटू डायरेक्ट मुंबईला. आता एवढं 3 तास आम्ही एवढा ट्रॅव्हल केला भाई ट्रेनमधनं आणि आत्ताच्या प्रकारे पोचलो आम्ही इथं. आपले 2 जण आहेत इथं. आम्ही आता किती वाजलेत रे कितीतरी 1:45 झालेत. आता आम्ही जरा नाश्ता पाणी करायला बघू आता कुठेतरी जातोय. सगळ्यात पहिले तर याच्यासाठी चाललोय पुढे जाऊन दाखवतो तुम्हाला. तर आपल्या ब्लॉगमध्ये आपला श्रेयस भाई पण ॲड झाला आहे. श्रेयस भाईने डायरेक्ट धप्पा दिला आपल्याला. हे दोघं डायरेक्ट डायरेक्ट आम्हाला धप्पा दिला आहे आणि आमच्या एका मित्राला राग आला आहे. तर जाऊ दे आता त्याचं नाव नाही घेत सोडून द्यायला. तर आता आम्ही जातोय. हे बघा चॅटिंग बिटिंग दाखवते त्याची सोडा जाऊ दे आता. आपण या प्रकारे सफर आमचा चालू झालेला आहे मुंबईमध्ये फिरायचा. हे बघा हे छत्रीमध्ये बघा ती फिरतात. तर आता भाई छत्री घेऊन मुंबईमध्ये फिरते भाई ना आले का हे भाई कुठलीच बघ. तर आता बघू आता कुठं जायचं आम्हाला कुठं जायचं आम्हाला काय माहिती नाही. आम्ही यायचं म्हणून आलोय. आता चाललोय भाई बघू आता पुढे जाऊन काय येतो ते काय आपल्यासारखं हे नाही का भाई. इकडं गाड्या बिड्या तर चालू आहेत. बघू आता जरा नाश्ता करायचा. आपली चार्जिंग संपले फोनमधली. चार्जिंग नाही केली तर आपला ब्लॉग नाही होणार भावांनो. तर आपल्याला काय पण करून एक हॉटेल बघायचे तिथे जेवायला जायचे आणि तिथे जाऊन फोन चार्जिंग लावायचे. त्यानंतर आपला पुढचा प्रवास तिकडून चालू होईल. तर आता आपण पुढे जाऊन बघू. आता आपल्या मरीन ड्राईव्हला पण जायचे तिकडं पण दाखवतो. मरीनला जायचे ना रे कुठं पण असं रे पुढं चालत चल. मग आता बघू जातो पुढं आणि दाखवतो मग तुम्हाला. आम्ही तिघांनी आणल्या छत्र्या. मी तर नव्हती आणली भाई श्रेयसने आपल्यासाठी घेऊन आलाय आणि आमच्या मधल्या एकानेच भाई फक्त रेनकोट आणलाय बघा. नाद करते का आणि छत्रीमध्ये थांबलाय. हे भट्टा छत्रीमध्ये राहिलाय. काय बोलत त्याला कोण नाही इथे लोक बिक कोण नाही भाई. आम्ही याड्या का भेटतोय. फुल पाऊस बिऊस पडतोय इथे जोरात. पूर आला तर डायरेक्ट आम्हाला नेल मला वाटतंय. कसं आहे डेंजर. चला आता जाऊ आपण पुढे. मित्रांनो काय पण होते मग व्हिडिओ थांबली नाही पाहिजे. आता आम्ही आलो मरीन ड्राईव्हला. बाई फुल पाणी आकार दिसते का बघा. लाटा दिसतात का बघा मला. आली लाट पोरं आपली थांबली होतं. बघ शॉर्ट झाला मित्रांनो. बघा आमच्या एका माणसाला बोलवलं पोलिसांनी काहीतरी झालं आहे गाडी बॅगीत. हे बघा यांची पाटले बोलतात काय आहे त्याच्यामध्ये. आता आम्ही मरीन ड्राईव्हरनं आपण गाडीमध्ये बसलोय. आता आपण चाललोय चोर बाजारात. आपला श्रेयस भाई बसलाय पुढं. ये चल कुछ नहीं मिलेगा क्या क्या मिलता है उधर. सब मिलता है ना. ठीक आहे चला आता तिथं जेवायला आपण तिकडे जाऊ डायरेक्ट. तिकडे आपली चार्जिंग संपली. जर ब्लॉक नाही भेटला पूर्ण वाईट नका वाटून घेऊ. बरोबर चार्जिंग आमची संपली आता 15% चार्जिंग. जेवढा व्हिडिओ काढता येईल तेवढा काढणार. तिथपर्यंत भेटलं तर काढू. आम्ही आलो इथे जरा बसतो चोर बाजाराच्या जवळच आले. आता जरा मस्का पाव घेतला आम्हाला खायला. तर बाई मी आता दुसऱ्या फोनमधनं व्हिडिओ करते. आपला फोन तिकडे आहे चार्जिंगला लावला आहे. चाय मस्का पाव घेतला. आता मस्का पाव जरा खातो आणि पुढं चोर बाजाराच्या बाहेर थांबलो आहे. आता भाई 4:45 झालेत. एक जण आम्हाला बोलत होता की 4:45 वाजता खोलतो. एक जण बोलतो 5 वाजता खोलतो. हे बघा आम्ही इथे याड्यासारखे उभे राहिले. सगळीकडनं माणसं उभी राहिलेत. पण बघू आता कधी चालू होते आणि कधी आम्ही तिकडे जातो. बघू आता चला दाखवतो तुम्हाला 2 मिनटात. तर भाई आम्ही फिरतो इथं पावसामध्ये. पण मार्केट पूर्ण बंद आहे. त्याच्यात 2 दुकानं चालू आहेत. आम्हाला काय भेटतोय का नाही काय माहिती नाही. बघू पण आता तुम्हाला दाखवतो मी. आता गाड्या बिड्यांचे दुकान आहेत. गाड्या बिड्यांचं भेटतं सगळं इकडं. तर मार्केट तर सगळा बंद आहे. आस्ते आता चालू करत आहेत. बघू जेव्हा चालू होईल. आता 4 वाजलेत. 4 वाजेपर्यंत तर बंदच आहे. आता 5 वाजता बघू आपण जेव्हा चालू होईल ना तेव्हा तुम्हाला दाखवतो. आम्हाला का आता दुकानं कुठली उघडी नाही भेटत आहेत. जो येतोय तो वेगवेगळा टाईम सांगतोय. आता एक जण बोलला की 5:30-6 वाजतील. अरे भेंडी आम्हाला उद्या सकाळी म्हणजे आता 6 वाजता ट्रेन पकडून आम्हाला खोपोलीला जायचं आहे आणि 6 वाजता मार्केट उघडायला काय घंटा घेऊ आम्ही. आता काय करणार. जाऊ दे बघू काय भेटेल ते घ्यायचा. नाही तर गप घरी जायला लागेल कडकडानी. उद्या कामावर जायचं पोरांना. कामं धंदे आता काय करणार. जाऊ दे आता इथं आलो आहे भाई. या गल्ली बिल्लीत नाही फिरते कुठं. काय दुकानं भेटली तर घेतो आणि नाही तर गप घरी जातो. तर यार
तर चोर बाजारात तर तुमच्या रिक्सवर या, कारण की इथे भूलभुल आहे. आम्ही हे बघा इथंच 2-4 राऊंड गोल गोल फिरतो इकडून हे बघा नुसता गल्ल्या. यायला तर नीट या, सांभाळून या आणि सांभाळून जा. ज्याला माहिती असेल त्यांनी त्या बाबा नाही तिथे येऊ नका डायरेक्ट. आणि एवढ्या गल्ली आहेत ना हिसाबाच्या बाहेर, हारून जाल त्यामध्ये तुम्ही. इथं आलोय खरं आपण, इथं असं वाटते की भाई आपण कुठं आलो आणि कुठं नाही. तसं काय दुपार आहे इथं. आणि भाई नुसतं गाड्या लोक नुसती फिरतात इथं. तर आपलं खालापूरमध्ये असतो आपल्या आता भाई एक जण नाही. आता तर किती वाजले, 4 वाजले. 4 वाजता सगळे झोपलेले असतील. एकदम सुनसाम असेल इथं. माणसं नुसती फिरतात येड्यासारखी. गाड्यावरती घालतात पोरं बिरं आयला खोटी बिरं सगळं नुसतं फिरतात इकडे तिकडं. कामं धंदेच नाही रे घरच्या लोकांना. भाई फरक आहे भाई आपला खालापूरचा, म्हणजे आपल्या गावाकडच्या लोकांचा आणि मुंबईच्या लोकांचा जाम फरक आहे बाबा. डेंजर आहे. जिरले शेवटी आमचा जो ब्लॉग होता तो फ्लॉप झालेला आहे आणि प्लॅन पण फ्लॉप झाला. आता आम्ही गप चाललो आमच्या घरी. भाई पाऊसच जात नाही तर आम्ही दुकान पण उघडी नाहीत. तर आम्ही गाडी बोलवली आमची, गाडी येते तर गाडीत बसून आम्ही गप जातो आमच्या घरी. तर भेटू आपण डायरेक्ट आपल्या ट्रेनमध्ये. भेटली आपली गाडी, आता जातो डायरेक्ट स्टेशनला. आमची आवडली डायरेक्ट जिरली आमची 6ची ट्रेन आहे. घरी जाऊन गप झोपायचं आता भाई. काय नाही सीट बेल्ट लाव रे श्रेय, समजत नाही का तुला. मगाशी आम्ही ब्लॉग चालू केला होता, इकडनंच गेलो आणि आता परत इकडे येऊन तिकडून चाललोय. आता जरा आम्ही नाश्ता करायला चाललोय. बघू आता कुठं किती लांब आहे, जरा जातो तिकडं. आता चला मित्रांनो, पोरं बिरं आलीत बाई. काय आता तिकडे कपडे बिपडे काय जे गोष्टी घ्यायच्या होत्या ते तर सगळा बंद होता. आता शेवटी आम्ही आलोय तर जातो, म्हणजे आलोय नाही आता चाललोय खायला. जरा बघू काय भेटतंय ते, काय भेटेल ते खायचं आता. मित्रांनो 400 रुपयाचा पिझ्झा आहे, 100 रुपयाला एक पीस आहे. असं आहे डेंजर डायरेक्ट. काय श्रेयस घे. आम्ही आता काय घेतला नाही बाई. सकाळ झाली आहे बघा, उजडला भाई इकडं. आणि आम्ही आता चाललो आमच्या घरी. आलेलो कशासाठी आणि काय करून चाललो असंच आपला फिरून चाललो आहे. पोरं आपली छत्रीबित्री देत काय करू नाही शकत. आता गप घरी जाऊन झोपायचे. चला मग आता डायरेक्ट भेटू नंतरच तुम्हाला. ट्रेनमधला हिडन जेम बघा, हिडन जेम वॉटरफॉल. तर आता आम्ही चाललो आहे. आता 6:30 झालेत. आता आम्ही जातो घरी. ट्रेनमध्ये तर बसले आता. बघू आता गर्दी बिर्दी तर आहेत. पोरं झोपली हे काही आहे आपला. ये हसतोय एवढा जाऊन काय भेटला नाही आम्हाला. आता काय करणार, आता गप जाऊन घरी झोपतो. पोरांना कामावर जायचे, याला कामावर जायचे, मला कामावर जायचे. यांना काही एकपट सोडणे झोपायचे यांना घरी जाऊन. काय आता आम्हाला घरी जाऊन आता बघू आपण डायरेक्ट पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू आपण. तर मित्रांनो आता आपण आलो डोलोली स्टेशनवरनं आणि आता घरी चालत नाही म्हणजे आम्ही तिघं होतो तेव्हा एका गाडीवर आलो होतो. पण आता आम्ही 4 आलो ना, आमच्या श्रेयस वाढला होता भाई. तर आता आमच्या एका पोराला घेऊन गेला आहे दानेश सोडायला. तर आता आम्ही दोघं चालत अर्ध्या वाटत. आता काय नाही भाई घरी जातो. इथं गेलेलो पण काय फायदा नाही झाला त्याचा. आमची आवडली डायरेक्ट तर काय करू नाही शकत त्याला. मित्रांनो आता परत नेक्स्ट टाइम डायरेक्ट पावसाळ्यामध्ये जर कोणाला चोर बाजारात जात असेल ना, चुकून पण जाऊ नका, नाही काय भेटणार नाही तुम्हाला. जसं आमची हालत झाली. जायचं असेल तर पावसाळ्यात उन्हाळ्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये जावं, थंडी बिंडीमध्ये जा. हां चला मग आता डायरेक्ट पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू.